तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यात जे आपण वडे बनवलेले असतात वाळवण्याच्या ह्याच्यात, त्याची आमटी बनवणार आहोत काळ्या मसाल्याची. तर त्यासाठी आता आपण काय करायचं, सुरुवातीला चुलीमध्ये कांदा आणि खोबरं भाजायला टाकायचं आणि वरती तवा ठेवून त्यामध्ये आमटीसाठी तांदूळ भाजून घ्यायचे. आणि त्यानंतर हे जे वडे आहेत ते अगदी थोडंसं तेल घालून गवळं गवळं भाजून घ्यायचे. त्यानंतर मसाला तयार करायला घ्यायचा. त्यासाठी कढीपत्ता घालायचा, कोथिंबीर घालायची. पण सध्या कोथिंबीरीचे भाव अगदी गगनाला गेलेले असल्यामुळे आपण कढीपत्ताच थोडासा जास्त वापरणार. आणि कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, त्यामुळे तो शरीराला अगदी फायदेशीरच आहे. त्यामुळे भरपूर असा कढीपत्ता घालून घेतला आहे. त्यानंतर तांदूळ आणि लसूण वाटलेला घालून घ्यायचा. आणि जो आपण कांदा घेतला होता ना भाजलेला चुलीतला, तो घालायचा. आणि कांद्याचं जे पाठीमागचं बूड असतं ना ते नेहमी काढून टाकायचं. त्याच्यामुळेच बऱ्याचशा लोकांना मसाल्याची भाजी खाल्ली की जळजळ होते. त्यामुळे हे बूड शक्यतो कधीच वापरायचं नाही काळ्या मसाल्याच्या भाजीमध्ये. त्यानंतर जे भाजलेलं खोबरं होतं हे चिरून घालायचं. हे किसायला फार त्रास होतो, त्यामुळे हे खोबरं नेहमी चिरून पातळ मिक्सरला याचं बारीक वाटण तयार करून घेतले. आता फोडणी देऊन घ्यायची. फोडणीसाठी कढईत तेल टाकायचं तापायला आणि त्यामध्ये जिरे, कढीपत्ता आणि हळद घालायची. आणि वरून आपण जो मिक्सरला मसाला वाटला होता ना तो घालायचा. आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे परतून घ्यायचं. त्यानंतर आपण जो उन्हाळ्यात घरी बनवलेला जो काळा मसाला असतो ना अगदी तेवढाच वापरायचा. बाकीचे इतरचे दुकानातले मसाले घालायचे नाही, कारण आपल्याला ह्या वड्यांची जी आहे ना जी प्रॉपर चव आपल्याला ती पाहिजे ना आहे. त्यामुळे फक्त तेवढा घालायचा आणि आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला आमटी किती प्रमाणात घट्ट पातळ पाहिजे ना अशी. त्यानंतर ह्या आमटीला मस्त अशी उकळी येऊन द्यायची. हे वडे जे आहेत हे उकळी आल्यानंतरच ह्याच्यात सोडायचे. जर सपोज तुम्ही थंड आमटी जर घातले ना हे थोडेसे असे चिवट झाल्यासारखे होतात. त्यामुळे उकळी आल्यानंतर हे आपण वडे घालून घेऊया मसाल्या आमटीमध्ये. आणि ह्याला छान उकळून द्यायचं. 1 ते 3 ते 4 मिनटामध्ये हे वडे शिजले जातात. त्यानंतर आमटी झाली. अशा प्रकारे आपली आमटी वड्याची तयार होते. त्यानंतर आपण आता चुलीवरच राहिलेला स्वयंपाक देखील करून घेतला होता. मस्त अशा चपात्या केल्या होत्या. आणि सोबतच काय झालं होतं, चपात्या करता करता नंतर आठवलं फ्रीजमध्ये अगदी धोंड्याचं पुरण राहिलं होतं, ते चुकीने राहिलं. त्यामुळं नंतर त्याच्या पोळ्या देखील करायच्या ठरल्या होत्या. म्हटलं काळ्या मसाल्याची भाजी अशी केली ना त्याला आता पोळ्या देखील करून घेऊया. मग मस्त चुलीवर अशा गरम गरम छान पोळ्या करून घेतल्या. तुमची पोळ्या करायची पद्धत कशी आहे? मला तसं मस्त हातावर उंडा तयार करायचा आणि अशी हातावर भाकरी थापल्यासारखी पोळी करायची. ह्या पोळ्या फुगायला पण खूप छान फुगतात आणि लाटायला अजिबात त्रास होत नाही. अगदी 2 लाटणे असे आणि 2 लाटणे असे फिरवले ही पोळी खूप छान तयार होते. म्हणजे खायला तर पोळी ती चांगलीच लागणार झाली, पण लाटायला देखील अजिबात त्रास होत नाही. म्हणजे बरेचसे लोक कसे पेपर टाकून वगैरे लाटतात, पण त्यांच्याचपेक्षा ना अशी हातावर थापून पोळी केली ना खूप छान आणि पटकनी होते. आणि अशा मस्त टम्म टम्म फुगल्या जातात. अशी टम्म पोळी पाहिली खूप आनंद होतो. फक्त चुलीवर स्वयंपाक करायचा एकच थोडीशी अडचण म्हणजे धुराने डोळ्यांना सुधरून देत नाही. हाताला काय अडचण नाही, पण डोळ्यांना थोडासा चुलीवरच्या स्वयंपाकाचा त्रास होतो. बाकी चुलीवर स्वयंपाक करायला खरंच ना खूप मजा येते. त्याच्यात असा गरम स्वयंपाक केला ना असं घरातल्या सर्वांनी ना तो अगदी गरम गरम जर खाल्ला ना त्याचा आनंदच वेगळा असतो. अशा चुलीवरच्या मस्त टम्म फुगलेल्या पोळ्या ज्यावेळेस टोपल्यात अशा मस्त घडी घालून ठेवायच्या. त्या घडी घातल्याला सुद्धा बघायला डोळ्यांना खूप छान वाटतं. नंतर सर्वांनी जेवण केलं. बारक्याला सुद्धा आता दुपारची शाळा झाली, त्यामुळे बारक्याने सुद्धा मस्त जेवणाचा चुलीसमोर बसून आनंद घेतला. आणि एका गृहिणीला दुसरं तरी काय पाहिजे नसतं, सगळे सुखासमाधानी जेवण एवढंच बास.